चंद्रपूरच्या भद्रावती नगरपालिकेमध्ये सगळेच उमेदवार माजी शिवसैनिक आहेत। नगराध्यक्ष पदाचे 4 उमेदवार हे माजी शिवसैनिक आहेत। अनिल धानोरकर हे भाजपकडून उमेदवार आहेत पण माजी शिवसैनिक आहेत। सुनील नामोजवार हे काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। शिंदे गटाकडून प्रफुल्ल चटकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून नंदू पढाल नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार आहेत। सगळेच माजी शिवसैनिक विविध पक्षातून एकमेकांविरोधात रिंगणात उतरल्याचे चित्र आहे। शिवसेनेचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मागील 35 वर्षापासून शिवसेनेशी जुळलेला आहोत। शिवसेनेचं काम पाहतो, शिवसेना वाढीसाठी मी आपला तन मन धन देत आहोत। परंतु बाकी पक्षाचे जे आहेत उमेदवार नगराध्यक्ष पदाचे ते सुद्धा शिवसैनिकच आहे, पण ते गद्दार आहे। शिवसेनेच्या भरोश्यावर ते मोठे झाले आणि शिवसेना सोडून ते दुसऱ्या पक्षात गेले, स्वतःच्या स्वार्थासाठी गेले। त्यामुळे मी जनतेला आव्हान करतो की तुम्ही ठरवायचं की गद्दारांना मत द्यायचं की खुद्दारांना मत द्यायचं। 1998 मध्ये पहिली निवडणूक झाली आणि तेव्हापासून सतत आज 2023 पर्यंत भद्रावती नगरपालिकेवर शिवसेनेची एकाती सत्ता आहे। आणि ही सत्ता म्हणजे भद्रावती शहरांचं शिवसेनेवर असलेलं प्रेम आहे। मागे बऱ्याच घडामोडी झाल्या, शिवसेनेतून काही लोक काँग्रेसमध्ये गेले, भाजपात गेले, परंतु जनमत हे आजही शिवसेनेच्या मागे आहे। आणि आजही आम्हाला विश्वास आहे की या भद्रावती शहरावर पुन्हा एकदा बाळासाहेबांचा भगवा, एकनाथ शिंदे साहेबांचा भगवा जरूर फडकणार आणि पुन्हा एकदा इथे शिवसेनेची सत्ता येणार। गेल्या अनेक वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो। भारतीय जनता पार्टी झिरो होती, त्या झिरोला या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये मी मागच्या वेळेस 4 नगरसेवक निवडून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। भद्रावतीमध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम केलं, परंतु ऐनवेळी एक तो पार्सल उमेदवार आपण ज्याला म्हणतो, पार्सल उमेदवार त्या ठिकाणी टाकला गेला आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन त्याच्या विरोधामध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने मी उमेदवारी घेतलेली आहे। सर्व नगराध्यक्षाचे उमेदवार हे 15-15 वर्ष नगरसेवक असलेले आहेत, परंतु ते 15 वर्ष नगरसेवक असून ते कधीही वार्डामध्ये कुठेही फिरलेले नाही आहे। तसं आहे, काही नगरसेवक मी कुठे फिरलो माझ्या सोबत माझ्या मागे फिरायचे, त्यामुळे लोक त्यांना ओळखत सुद्धा नाही अशी परिस्थिती आज या शहरामध्ये आहे। आणि कोणाला जर सीट देतो म्हटलं तर लोकांना काय की फ्रीमध्ये सीट मिळते, उभं राहायचं बा, या दृष्टिकोनातून ते उभे आहेत। त्यांचा कोणताही विकासात्मक दृष्टिकोन नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.